नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। सुनेत्रा पवारांकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल करताच बारामतीच्या काटेवाडीत कार्यकर्त्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण। लोकांचा कल आता महाविकास आघाडीच्या बाजूने, दिल्लीपेक्षा लोकांना महाराष्ट्राचं सरकार बदललेलं पाहायचंय। शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। चिंचवड विधानसभेसाठी मी इच्छुक उमेदवार, चिंचवड विधानसभेवर राष्ट्रवादीने दावा केल्यानंतरही अश्विनी जगताप ठाम, लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार, अश्विनी लक्ष्मण जगताप यांची प्रतिक्रिया। कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचाच विजय होईल, महायुतीच्या ताकदीवर माझा विजय नक्की, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विश्वास। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, जरांगेंकडून शिष्टमंडळाच्या 1 महिन्याचा या शिष्टमंडळाला वेळ। आमदार बाबाजानी दुराणींकडून मनोज जरांगेंची भेट, दुराणी अजित पवार गटाचे आमदार, महायुतीच्या आमदारांकडून जरांगेंशी चर्चेचा प्रयत्न। धाराशिवमधील धनंजय सावंतांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट, शिष्टमंडळाचा मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा। खासदार वसंतराव चव्हाण जरांगे पाटलांची भेट घेणार, मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडणार, खासदार वसंतराव चव्हाणांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक, जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हदगावमध्ये रास्ता रोको आंदोलन। नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या समर्थनार्थ उपोषण, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी। जळगावच्या भोकरदनमध्ये मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी। बीडमध्ये जरांगेंसह बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर यांचे बीडचे पैलवान अशा आशयाचे बॅनर, बीडमध्ये लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पंकजा मुंडे समर्थकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नीट परीक्षेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी, पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने प्रश्न उपस्थित। नीट परीक्षेच्या घोटाळ्याबाबत पुण्यात विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक, इंदापुरात तहसील कचेरी बाहेर मोर्चा, परीक्षेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। बारामतीमध्ये शरद पवारांचा दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा, पवारांकडून कारगिल परिसरात डाळिंब बागेची पाहणी। युरिया खताबाबत राज्यात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते, सरकारने संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही यात उतरू, संभाजीराजेंकडून सरकारला इशारा। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं, खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रणिती शिंदे विठूचरणी। विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, खानदेश पूर्व विदर्भातील काही भाग वगळता बहुतांश भागात मोसमी वारे पोहोचले, हवामान विभागाची माहिती। सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये जोरदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, ओढे तलाव तुडुंब भरले। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, गोसावी वस्तीत पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान। खेडमध्ये खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू, पावसानंतर बियाणं आणि खतांसाठी दुकानात शेतकऱ्यांची गर्दी। पुण्याच्या भोर तालुक्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू, भुईमूग सोयाबीन पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल। अकोला जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना सुरुवात, चांगला पाऊस पडल्यानंतर बळीराजाकडून पेरणीला सुरुवात होणार। वर्धा जिल्ह्यात शेती मशागतीचं काम अंतिम टप्प्यात, लागवड पेरणीसाठी शेतकरी सज्ज। धाराशिव जिल्ह्यातील येडशी अभयारण्यातील रामलिंगाचा धबधबा प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। 2 दिवसाच्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढला, धरणात 5.5% जास्त पाणीसाठा। वाशिमच्या काही गावांमध्ये पाणी टंचाई, जिल्हा प्रशासनाकडून 89 गावात विहिरींचं अधिग्रहण, 30 जूनपर्यंत पाणीपुरवठा होणार असल्याची प्रशासनाची माहिती। नाफेड आणि एनसीसीएफ कडून खरेदी होणाऱ्या कांद्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी। 4000 रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी करण्याची मागणी।
जळगाव जिल्ह्यात बाजारात कांद्याची आवक घटली. कांद्याच्या भावात दुपटीने वाढ. कांद्याचे भाव 40 ते 50 रुपये प्रति किलो. कोल्हापूरमध्ये प्रीपेड वीज मीटरला नागरिकांचा विरोध. प्रीपेड वीज मीटरचा सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसणार फटका, तर कंपन्यांच्या फायद्यासाठी राज्य सरकारने घाट घातला असल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिव जिल्ह्यात ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या अनुदानाचे 16 कोटी रुपये. 1.5 वर्षापासून थकले 7,969 शेतकऱ्यांची अनुदान रक्कम द्या, आमदार कैलास पाटलांची मागणी. सांगलीच्या जत तालुक्यातील अंकले गावात 15 जणांना विषबाधा झालेली 15 जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती. कौटुंबिक कार्यक्रमात आमरस खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती. पुण्याच्या भोर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. काही काळ पाणीपुरवठा बंद राहणार. अकोला जिल्ह्यातल्या वारी हनुमानमधील धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी. वाशिमच्या आडोळीतील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था, प्रशासनाचं दुर्लक्ष. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा. खेडमध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी सद्भावना रॅलीचं आयोजन. पोलीस प्रशासनाकडून पुढाकार घेत नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन. वर्ध्यात पावसाळ्यातील संभाव्य आजाराच्या अनुषंगानं आरोग्य यंत्रणा सज्ज. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना. मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य. ऐन पावसाळ्यात महामार्गाची चाळण, वाहन चालकांना नाहक मनस्ताप. पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्गाची दुरावस्था. रस्त्यावरील कामांचा वाहनधारकांना मनस्ताप. कंपनी ठेकेदार, महामार्ग प्रशासनाचं दुर्लक्ष. आषाढी वारीसाठी पुणे विभागातून 280 बसेस सोडण्यात येणार. पंढरपूरसाठी 500 पेक्षा अधिक फेऱ्या. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभाग सज्ज. पुण्यातून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाचे मल्हार आणि गुलाब होणार सारथी. नांदेड गावचे शेतकरी निखिल सुरेश कोरडे यांच्या बैलजोडीला मान. खडकवासल्याचे आमदार भीमराव तपकीर यांच्याकडून मानाची झालर. यवतमाळमध्ये कर्जाची परतफेड कमी झाल्याने जिल्हा बँक अडचणीत. 3,000 शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्यात आले. अहमदनगरच्या श्रीरामपुरात मुख्याध्यापिकेला 45,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. 1,63,000च्या वेतनवाढीसाठी मागितली होती लाच. मुख्याध्यापिका संगीता पवारवर लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल. भंडाऱ्यात वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला ठाणेदाराची मारहाण. भंडाऱ्याच्या कांद्रीमधील हा प्रकार. घटना सीसीटीव्हीत कैद. सिंधुदुर्गमधील करोळ घाटाच्या नूतनीकरण काम पूर्ण करण्याची 3री डेडलाईनही हुकली. वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून तारीख बेतारीख. सिंधुदुर्गच्या तिलारी घाटात 4 चाकीचा अपघात. दाट धुक्याचा अंदाज न आल्याने कार सुरक्षा कठड्यावर धडकली. जीवितहानी नाही, 4 चाकीचं मात्र नुकसान. सिंधुदुर्गात चोरीच्या उद्देशाने घरात घुसणाऱ्या परप्रांतीयाला ग्रामस्थांचा चोप. सावंतवाडीतील माझगाव परिसरातील घटना. परप्रांतीय युवक पोलिसांच्या ताब्यात. डोंबिवलीत अबुदान कंपनी ब्लास्टनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घातक केमिकल कंपन्यांचं सर्वेक्षण सुरू. एमआयडीसी परिसरातील 33 कंपन्यांना क्लोजर नोटिसा, तर 8 कंपन्यांना व्हॉलंटरी क्लोजर नोटीस.